नमस्कार. चला तर मग लवकरच गौरी गणपती येत आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी मस्त असा खुसखुशीत पदार्थ बनवूया. तेही पटकन, झटपट आणि ओठाने खाता येईल अशी एकदम खुसखुशीत आपली रव्याची करंजी. दुसरा कुठलाही पदार्थ न वापरता इन्स्टंट करंजी आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर करंजी बनवण्यासाठी मी घेतला आहे 1 किलो रवा. रवा अगोदर स्वच्छ चाळणीने चाळून घेतला आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घेतला. रवा बारीक आहे. जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर इथे जितकं आपण योग्य प्रमाण घेऊ आणि योग्य प्रमाणात करू तर तितकीच आपली जी करंजी आहेत एकदम खुसखुशीत होते आणि परफेक्ट होते. 1 किलो रव्यासाठी मी ते तूप वितळून घेतलं आहे. 1 वाटी तूप गरम केलं नाही, फक्त वितळून घेतलंय तूप आणि लगेच 1 वाटी तूप यामध्ये घालून घ्यायचंय. तुम्ही कुठलंही तूप इथे वापरू शकता, म्हशीचं किंवा गाईचं. तुपाऐवजी तेल पण वापरू शकता, पण तुपाने ना करंजी एकदम खुसखुशीत होते, त्यामुळे तूपच वापरा. मीठ टाकायचं विसरले त्यामुळे मीठ टाकून घेतलं. तर सर्वात अगोदर मीठ टाका आणि नंतर तूप टाका. मी विसरले होते त्यामुळे नंतर टाकून घेतलं. तूप या रव्यामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. हाताने असं दोन्ही हाताने कुस्करून घ्यायचं, म्हणजे हे तूप छान व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स होतं. तर बघा सगळं तूप रव्यामध्ये छान मिक्स झालं की यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचंय. गरम पाणीच वापरायचं, कारण रवा गरम पाण्यामध्ये फुलतो आणि फुलल्यामुळे आपली करंजी एकदम अशी खुसखुशीत होते. गरम पाणी टाकून मस्तपैकी आपल्याला हे जे रवा आहे, म्हणजे हे जे पीठ आहे ते व्यवस्थितपणे मळून घ्यायचं. एकदम असं सॉफ्ट मळलं गेलेले बघा तुम्ही पाहू शकता. आणि मळल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. तर बघा 10 ते 15 मिनिटासाठी मला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि नंतर यातील एक छोटासा गोळा घेतला आणि पेढ्या एवढ्या आकाराचे आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. तर इथे ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमची करंजी एकदम अशी ओठाने खाता येईल अशी हवी असेल तर इथे एक टिप्स आहे आणि ही ट्रिकसुद्धा आहे, तुम्ही नक्कीच फॉलो करा. तुमची सुद्धा करंजी एकदम अशी मऊ खुसखुशीत होईल. तर त्यासाठी काय आहे, हे जे मी पान लाटून घेतलं आहे ते पान लाटताच एकदम पातळ लाटायचं, जाड पान ठेवायचं नाही. जाड पान तुम्ही ठेवाल तर करंजी आहे ती अशी वातड येते, निबर येते. त्यामुळे जितकं पान आपल्याला लाटता येईल तितकं पातळ लाटायचं. मी एकदम पातळ पान लाटून घेतलं. मला सुद्धा अगोदर स्टार्टिंगला करंज्या जमत नव्हतं, माझ्या सुद्धा करंज्या एकदम निबर यायच्या. पण जेव्हापासून मी माझ्या सासूबाईची ट्रिक पाहिली तेव्हापासून सुद्धा मला एकदम अशी खुसखुशीत ओठाने खाता येईल अशी आपली करंजी बनवून तयार होते. तर बघा मी ते पान लाटून घेतलं आणि ते करंजीचा साचा आहे त्या साच्यावर ठेवून घेतलं आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं. सारणामध्ये घेतलं आहे भाजले तीळ आणि गूळ मिक्सरला बारीक फिरून हे सारण यामध्ये घालून आपली करंजी पॅक तयार करून घेतली. बघा मस्तपैकी इन्स्टंट करंजी तयार आहे. आणि करंज्या अर्ध्या झाले की लगेच तळून घ्यायच्या. सरसकट करंज्या एकदाच करून घ्यायच्या नाही. सरसकट करंज्या करून घेताल तर त्या लगेच वरतून अशा सुकल्या जातात. त्यामुळे जशा करंज्या होतात तशा तळून घ्यायच्या. बघा तेलात टाकताच मस्त असे टम फुगतात आणि तेल सुद्धा जास्त कडकडीत गरम नको, एकदम मीडियम तेलामध्ये आपल्याला हे कमी गॅसवर करंज्या तळून घ्यायच्या. तर बघा मस्तपैकी एक एक करून सगळ्या करंज्या तळून घेतल्या. बघा दिसत आहेत ना एक नंबर. आणि तुम्ही पाहू शकता दोरडीभर करंज्या बनवून तयार आहेत. एकदम अशी खुसखुशीत अशी ओठाने खाता येईल अशी एकदम मऊ खुसखुशीत आपली करंजी बनवून तयार आहे. ही टिप्स नक्कीच फॉलो करा. आणि हा करंजी तुम्ही आणखीन कशा प्रकारे बनवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा सांगायला विसरू नका. जाता जाता एक लाईक सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.